मुंबईच्या महापौर रितू तावडे 11 फेब्रुवारी रोजी त्यांची मुंबईच्या महापौरपदी बिनविरोध निवड झाली खरी, पण त्या दिवसापासून आजपर्यंत त्यांच्या भोवतीचं वादाचं वादळ अजून काही क्षमलेलं नाहीये। मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवणाऱ्या पहिला महिला महापौर म्हणून त्यांनी इतिहास रचला। घाटकोपरच्या प्रभाग क्रमांक 132 मधून निवडून आलेल्या तावडे या केवळ एक नगरसेविका नसून भाजपचा एक महत्त्वाचा मराठी चेहरा म्हणून समोर आल्या। मात्र पदभार स्वीकारल्यापासूनच त्या फुलांच्या हारांपेक्षा वादांच्या जाळ्यात अधिक अडकल्याचं दिसतंय। कधी गाडीवरचा लाल दिवा असो, कधी महागडं घड्याळ, तर कधी थेट शिक्षकांना मारहाणीचा जुना खटला। रितू तावडे पुन्हा एकदा या प्रकरणावरून चर्चेत आलेत। नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। सध्या रितू तावडे यांच्या अडचणी वाढण्याचं मुख्य कारण आहे 9 वर्षांपूर्वीचं एक प्रकरण। 2016 मध्ये वाकोला येथील एका उर्दू शाळेत घडलेल्या घटनेने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे। 29 जुलै 2016 रोजी वाकोला येथील महापालिकेच्या शाळेतील एका कॅन्सरग्रस्त शिक्षिकेची बदली अचानक वांद्रे कुर्ला संकुलात करण्यात आली होती। या अन्यायाविरुद्ध जाब विचारण्यासाठी रितू तावडे आणि त्यांचे समर्थक शाळेत गेले होते। आरोप असा आहे की तिथे मुख्याध्यापिका शरीफा मोमीन यांच्याशी हुज्जत घालताना वादाचं पर्यावसान मारहाणीत झालं। तावडे यांनी मोहम्मद याकूब रशीद आणि नदीम अहमद शेख या 2 शिक्षकांच्या कानशिलात लगावली असा पोलिसांचा FIR सांगतो। नुकतंच मुंबई सत्र न्यायालयाने या प्रकरणात मोठा निर्णय दिला। रितू तावडे यांनी स्वतःला या गुन्ह्यातून आरोपमुक्त करण्यासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायाधीश YP मानतकर यांनी हा अर्ज फेटाळून लावलाय। आरोपी विरुद्ध खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत असं निरीक्षण नोंदवत न्यायालयाने स्पष्ट केलंय की या प्रकरणाची रितसर सुनावणी आता सुरू होईल। तावडे यांच्या वकिलांनी युक्तिवाद केलाय की त्या केवळ योगायोगाने तिथे होत्या आणि राजकीय हेतूने त्यांना गोवण्यात आलंय, पण प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीमुळे न्यायालयाचं समाधान झालं नाही। महापौर झाल्यानंतर रितू तावडे अलीकडेच वादात आल्या होत्या, त्या त्यांच्या नव्या कोऱ्या गाडीमुळे। केंद्र सरकारने सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा वापरण्यास कायदेशीर बंदी घातली असतानाही महापौरांच्या गाडीवर लाल आणि निळ्या रंगाचे दिवे झळकले। याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच विरोधकांनी भाजपच्या VIP संस्कृतीवर टीकेची झोड उठवली। मुंबई महापालिकेने तातडीने स्पष्टीकरण देत ते दिवे काढून टाकले असले तरी नियमांची पायमल्ली केल्याचा ठपका मात्र रितू तावडे यांच्यावर बसलाच। याशिवाय त्यांच्या हातातील घड्याळावरूनही राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या। त्यांच्या हातातील घड्याळ हे रोलेक्स कंपनीचं 1 कोटींपेक्षा जास्त किमतीचं आहे असं म्हटलं जात होतं, परंतु यावर रितू तावडे यांनी स्पष्टीकरण देत म्हटलं की मायकल कोर्स या कंपनीचं हे 16,000चं घड्याळ। रितू तावडे यांनी नुकतीच महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून स्वतःच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी देखील केली होती। विशेष म्हणजे प्रशासनाने ही मागणी मान्यही केली आहे। आतापर्यंत मुंबईच्या महापौरांना प्रत्येक शिफ्टला 1 याप्रमाणे एकूण 3 सुरक्षा रक्षक मिळत असत, मात्र तावडे यांच्यासाठी हा नियम बदलून आता प्रत्येक शिफ्टला 2 असे एकूण 6 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेत। 24 तास तैनात असणाऱ्या या कडेकोट सुरक्षेमुळे मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या महापौराला इतकी सुरक्षा देण्यात येते। ही सुरक्षा खरंच आवश्यक आहे की हा केवळ राजकीय बडेजाव आहे, यावरून आता नवीन वादाला तोंड फुटलं। राजकीय दृष्ट्या पाहिल्यास रितू तावडे यांची निवड हा भाजपचा एक मोठा मास्टर स्ट्रोक मानला जातो। गुजराती बहुल असलेल्या घाटकोपर भागातून एक खंबीर मराठी महिला चेहरा निवडून आणणं आणि त्यांना थेट महापौरपदी बसवणं ही भाजपची मुंबई महानगरपालिकेवरील पकड मजबूत करण्याची रणनीती आहे। मात्र आता सुरू झालेला मारहाणीचा खटला त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी अडथळा ठरू शकतो। जर या खटल्याचा निकाल विरोधात लागला तर महापौरांच्या अडचणीत प्रचंड वाढ होईल। रितू तावडे यांच्या समोर आता एका बाजूला मुंबईचा विकास आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला न्यायालयातील कायदेशीर लढाई। 9 वर्षांपूर्वीची ती कानशिलात आज त्यांच्या राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार का, की या सर्व वादांतून बाहेर पडत त्या आपला कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करणार? तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। धन्यवाद।